हा संग्राम सुरू झालेला आहे त्याबद्दलच्या काही बातम्या। आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि आता अर्थातच महासंग्रामच्या बातम्या। भाजपनं विरोधकांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणं सुरूच ठेवलंय। रणजित सिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। त्यावेळेला विजयसिंह मोहिते पाटील यांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न पडला होता। पण त्याच वेळेला ज्या पक्षाच्या बालेकिल्ल्याला भाजपनं खिंडार पाडलं त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेमकं काय करत होते तर ते आपण प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, अधिक काय माहिती आहे? ज्यावेळी रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती या धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर सुरू होती आणि सोलापूर आणि माढा या दोन मतदारसंघातल्या सर्व प्रतिनिधी जे आहेत त्यांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरू होती। याच वेळी न्यूज चॅनलवर विजयसिंह मोहिते पाटील यांचा प्रवेशाचं लाईव्ह चित्रीकरण जे आहे ते सुरू असताना त्याच बैठकीत शरद पवार यांनी हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पाहिला आणि ज्यावेळी संपूर्ण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि रणजित सिंह मोहिते पाटील यांचं भाषण झाल्यानंतर पूर्णपणे टीव्ही बंद केला आणि त्यानंतर पुन्हा जी बैठक आहे ती त्या बैठकीला चर्चा सुरू झाली आणि माढा लोकसभा मतदारसंघात नेमकं नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कुठली भूमिका घ्यायची आणि काय उमेदवार कुठला निश्चित करायचा याबाबत या ठिकाणी चर्चा झाल्याचं या ठिकाणी समजतं आहे। प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता इथून पुढच्या काळात मुख्यमंत्री आणि रणजित सिंहांचं भाषण पाहून नंतर शरद पवार यांनी टीव्ही बंद केला आणि पुन्हा बैठकीला सुरुवात झाली। निश्चितपणे शरद पवार यांच्या मनात आणखीन काही प्रश्न हे किंवा आणखीन काही नियोजन वेगवेगळ्या प्रकारच्या रणनीतीचं हे सुरू झालं असेल यात काहीच शंका नाही।